नमस्कार. माझ्या ऑथेंटिक मेजवानी या चॅनलवर माझ्या मैत्रिणींचे मनापासून स्वागत. आज मी करत आहे शेवपुरी. त्यासाठी हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यामध्ये पाणी टाकून आता हे 4-5 शिट्या करून घेणार आहे मी. बटाटे आपले शिजतात तोपर्यंत आपण चिंच आणि खजूर गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी मी हे भिजत ठेवणार आहे. चिंच आणि खजूर आपलं भिजत आहे तोपर्यंत हिरवी चटणी करून घेते. त्यासाठी मी इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे. त्यात 2-3 मिरच्या, मीठ आणि थोडी साखर. आता हे सगळं मिक्सरला मी लावून घेणार आहे. मिक्सरला लावतेवेळी त्यात मी 2-3 खडे बर्फाचे सुद्धा टाकले आहेत. त्यामुळे चटणीचा हिरवा रंग छान टिकून राहतो. छान हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे. आता आपण खजूर आणि चिंचेची चटणी करून घेऊया. यात मी 1 चमचा मीठ, जिरा पावडर, चाट मसाला आणि लाल तिखट असं हे सर्व 1-1 चमचा प्रमाण घेतलं आहे. आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. पेस्ट छान अशी तयार झाली आहे. आता ती मी गाळून घेते. चिंचेमध्ये जे रेषा असतात ना त्यामुळे निघून जातात आणि चटणी आपली स्मूथ अशी तयार होते. हे फार घट्ट झालं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे चांगलं गाळून घेणार आहे. आता ही गाळून घेतलेली पेस्ट मी 4-5 मिनटासाठी गॅसवर उकळी आणून घेणार आहे. त्यामुळे आपली चटणी कशी बरेच दिवस टिकते. ही मी जास्त क्वांटिटीमध्ये केली आहे. ही फ्रीजमध्ये 15-20 दिवस आरामात टिकून राहते. चार 5 मिनटं झाली आहेत. चटणीला चांगली उकळी आली आहे. ते थंड होत आहे तोपर्यंत आपण शिजवलेले बटाटे कुस्करून घेतले आहेत. त्यात मी ही चणा डाळ, चाट मसाला, टोमॅटो, बारीक शेव, हिरवी चटणी, आंबट गोड चटणी, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. आता आपण प्लेट सजवून घेऊया. यात मी घेतलेल्या पुऱ्या ह्या आपल्या ज्या गोल पुऱ्या असतात पाणीपुरीसाठी आपण ज्या वापरतो त्या मी घेतलेल्या आहेत. जेणेकरून त्याच्यात सर्व साहित्य व्यवस्थित राहतं आणि आपल्याला खायलाही ते जमतं. यात मी कांदा, टॅमॅटो वरतून घातला आहे. त्यानंतर आता मी यात तिखटवाली चणा डाळ घालून घेणार आहे. त्यानंतर केलेली आपली हिरवी चटणी. त्यानंतर आंबट गोड अशी ही चटणी.
यावरती थोडा मी चाट मसाला टाकून घेतला आहे. आता ह्यावर शेव घालून घेते. शेवपुरी आहे म्हटल्यावर शेव थोडी जास्तच घालून घ्यायची. वरतून थोडेसे परत चणा डाळ टाकून घेतली आहे. कोथिंबीर सगळीकडे टाकून घेतली की झाली आपली शेवपुरी तयार.